लोकसभेत वंदे मातरम विधेयक पास झालेलं आहे। राज्यसभेनंतर लोकसभेत हे विधेयक पास झालं असून लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी मंगळवारी 4 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली आहे। शिवसेना पक्ष आमचाच, न्यायाधीश ठाकरेंच्या शिवसेनेवर ताशेरे ओढतात। निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। राज्यात शिंदेची शिवसेना नंबर 1 म्हणत टोला लगावलाय। त्यांचे वकीलच आंदोलक विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली असती तर आजची ही परिस्थिती आली नसती असं म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। पंतप्रधान आणि गृहमंत्री यावर बोलत नाहीत। लाठीचार्जसह घडलेल्या सर्व घटनांना सरकार जबाबदार असल्याचं म्हणत खरगेंनी निशाणा साधलाय। रात्री 12 वाजता पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर आले। तुम्हाला विद्यार्थ्यांसोबत बोलायला वेळ मिळाला नाही असा सवाल राज्यसभेतून मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना केलाय। भाजपच्या ऑफर आलेल्या आहेत, मात्र भाजपमध्ये जाणार नाही असं अभिजित दिपके म्हणाले। भाजपमध्ये जायचं असतं तर कधीच गेलो असतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे। पक्ष प्रवेशासाठी भाजपकडून धमक्या आल्याचा गंभीर आरोपही दिपकेंनी केलाय। भाजपकडून आईवडिलांनाही धमकवण्यात आल्याचा आरोप अभिजित दिपके यांच्याकडून करण्यात आलाय। जंतर मंतरवर जनजींनी केलेल्या आंदोलनाबाबत योग गुरु बाबा रामदेव यांनी वक्तव्य केलेलं आहे। या आंदोलनामुळे भारताची बदनामी झाल्याचं रामदेव बाबांनी म्हटलंय। शिव्या देणं ही आपली संस्कृती नाही असंही योग गुरूंनी म्हटलेलं आहे। तसंच देश रस्त्यावरून नाही तर संसदेतून चालवला जाईल असं रामदेव बाबांनी म्हटलेलं आहे। रामदेव बाबांच्या या वक्तव्याचा खासदार संजय राऊतांनी खरपूस समाचार घेतलाय। तुमच्या आंदोलनामुळे अपमान झाला का असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। आंदोलनाबाबत रामदेव बाबांनी योग्य मत मांडले। आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांच्या नावावरून शिवीगाळ करण्यात आली। काहींकडून देशाची बदनामी करण्याचं षडयंत्र असल्याचं रामदेव बाबा म्हणाले। त्याची चौकशी झाली पाहिजे असे नवनाथ बन म्हणाले। खासदार संजय राऊत यांनी अमित शहांवर निशाणा साधलाय। अमित शहा कुठे आहेत? त्यांच्यावर लापता गृहमंत्री असा सिनेमा बनवण्याचा विचार असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय। विद्यार्थी आंदोलकांच्या मुद्द्यावर अधिवेशनात अमित शहा बोलायला हजर नाहीत, यावरून संजय राऊतांनी शहांवर निशाणा साधलेला आहे। सीजेपीला जर बाहेरील देशातून फंडिंग मिळत असेल तर हे अमित शहांचं अपयश आहे असा आरोप अभिजित दिपकेंनी केलाय। अमित शहा गृहमंत्री असताना हे कसं शक्य आहे असं अभिजित दिपके म्हणाले। अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ही दिपके यांच्याकडून करण्यात आली आहे। राहुल गांधी खोट्या गोष्टी पसरवू शकत नाहीत। राहुल गांधींना माफी मागावीच लागेल, अभिनेत्री कंगना राणावत यांनी मागणी केली आहे। गृहमंत्री अमित शहांनी संसदेमध्ये यावं या मागणीसाठी विरोधकांनी संसदेबाहेर आंदोलन केलं। इंडिया आघाडीच्या नेत्यांनी हे आंदोलन केलंय। आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले असा सवालही विरोधकांनी विचारलाय। आंदोलनामध्ये प्रियंका गांधी, संजय राऊत, प्रणिती शिंदे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी सहभाग घेतला होता। अमित शहांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, यावर संजय राऊतांनी आक्षेप घेतलाय। विद्यार्थ्यांवर गोळीबार करणाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला। यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं। संजय राऊत यांना पुढील 4 वर्षात ड्रग्ज मुक्त भारत करणार। ड्रग्ज मुक्त मुंबई अभियानामध्ये फडणवीसांनी निर्धार केलाय। ड्रग्ज तयार होणाऱ्या ठिकाणांवर कारवाई होणार असल्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। अशा सगळ्या ठिकाणी या संदर्भातली कारवाई कॉलेजच्या आजूबाजू उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टानं समन्स बजावलेला आहे। 2009च्या लोकसभा निवडणुकीत प्रचार सभेदरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरेंबाबत दाखवण्यात आलेल्या एका व्हिडिओबाबत कोर्टानं हे समन्स बजावलंय। उद्धव ठाकरेंना 5 ऑगस्टला कल्याण कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये 2023 मध्ये झालेल्या कथित मारहाण प्रकरणामध्ये 11 आरोपींची जिल्हा आणि सत्र न्यायालयानं पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। मुंबई महापालिकेमध्ये मारहाण झाली होती आणि त्याच प्रकरणामध्ये हा खटला सुरू होता। मुंबई महापालिकेकडे नव्या वाहनांची मागणी करणाऱ्यांना मनसेकडून खेळण्यातल्या गाड्या कुरिअरने पाठवल्या जाणार आहेत। संदीप देशपांडे यांनी खेळण्यातल्या गाड्या खरेदी करून खोचक टोलेबाजी केली होती। आता या गाड्या पॅक करून कुरिअर केल्या जाणार आहेत। मुंबईमध्ये महापौर निवासस्थानाबाहेर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। किती वर्ष हा रस्ता बंद ठेवणार? लवकरात लवकर बॅरिकेड काढण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेली आहे।
उल्हासनगर महापालिकेचा 65 लाखांचा गुवाहाटी पॅटर्न सध्या चर्चेत आहे. नगरसेवकांना प्रशासकीय कामकाजाचे धडे देण्यासाठी थेट गुवाहाटी इथं 5 दिवसीय प्रशिक्षण देण्यात आलं. या दौऱ्यासाठी महापालिका तिजोरीतून तब्बल 65 लाखांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. 76 नगरसेवकांचा प्रवास, निवास त्याचबरोबर प्रवास भत्त्याचा एकूण खर्च महापालिकेनं उचललाय. या दौऱ्यासाठी आयुक्त स्तरावरून 65 लाखांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली होती. नवी मुंबईच्या सिऊर्समध्ये परप्रांतीय सुरक्षा रक्षकाची मुजोरी पाहायला मिळाली. या परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने मराठी रिक्षा चालकासोबत वाद घालत मराठी बोलण्यास नकार दिला. मैं मराठी नाही बोलूंगा असं उद्धटपणे बोलून रिक्षा चालकाच्या मोबाईलवर फटका मारला. याची तक्रार रिक्षा चालकानं मनसेकडे केली असता मनसे कार्यकर्त्याने सुरक्षा रक्षकाला चांगलाच धडा शिकवला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. अण्णाभाऊ साठेंच्या घराच्या संवर्धनासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचं योगदान आहे. राष्ट्रवादी एसपीकडून योगदानाची दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी या मुद्द्यावरून कोणतेही राजकारण न करण्याची मागणी केली आहे. सोलापुरात सिनेट सदस्यांनी गोंधळ घातला. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये हा गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. आसन व्यवस्था नसल्यानं सिनेट सदस्यांनी व्यासपीठासमोरच ठिय्या मांडला. कार्यक्रमात सिनेट सदस्यांनी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्यावर नाराजी व्यक्त केली. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. शहरातील अनेक विकास कामं रखडल्याचा आरोप करत महापालिकेच्या कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात आला. रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडीतील धनगर बांधवांवर पिण्याच्या पाण्यासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. भावकीच्या वादातून एप्रिल महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडण्यात आल्यानं ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. रत्नागिरीत संविधान मंचाच्या वतीनं मूकमोर्चा काढण्यात आला. नीट परीक्षेचं कारण सांगून देशामध्ये अराजकता माजवणं याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. आष्टी तालुक्यातील हरिनारायण इथं सालाबादप्रमाणे भरलेल्या हरिनारायण स्वामी यात्रा उत्सवामध्ये आमदार सुरेश धस यांनी ढोल वाजवला. मिरवणुकीदरम्यान बालपणीचे मित्र एकत्र आल्यानंतर यात्रेतील वातावरणात उत्साह आणि जल्लोषमय झाल्याचं पाहायला मिळालं. बदलापुरात केक कापून रस्त्यावरील खड्ड्यांचा 3रा वाढदिवस साजरा करण्यात आला. महाविकास आघाडीकडून उपहासात्मक आंदोलन करण्यात आलंय. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाण पुलाच्या पूर्व बाजूला गेल्या 3 वर्षांपासून पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त झाले. नाशिकच्या खड्ड्यांप्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक झाले. खड्ड्यांच्या प्रश्नावर विशेष महासभा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शहराध्यक्षांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. अमरावती यवतमाळला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला असून चंद्रपूर, वर्धा, अकोला, वाशिमच्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. नागपुरात दुपारी 2 नंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली असून शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच आजच्या पावसामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा धाकधूक वाढली आहे. हिंगोलीत सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. पूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भंडारा जिल्ह्याच्या चुलबंद खोऱ्यामध्ये मुसळधार पावसामुळे चुलबंद नदीला पूर आलेला आहे. दांडेगाव मांडळ मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून नागरिकांनी पुलावरून ये जा करणं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. नांदेडच्या माचणूर ते गंजगाव मार्गावरील पुलावर पाणी आल्यानं गावांचा संपर्क तुटलाय. पुलाची उंची वाढवण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जाते. नाशिकच्या महापौर उपमहापौरांनी खोतकर कुटुंबियांची भेट घेतली आहे. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे निलेश खोतकरांचा मृत्यू झालाय. महापौर हिमगौरी आडकेंनी सांत्वनपर भेट घेतली. सर्व प्रकारची मदत देण्याचं आश्वासन यावेळेला करण्यात आलंय.
अमरावती शहरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. रस्त्यावर फांदी कोसळून एक व्यक्ती जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिकेकडून झाडांची छाटणी न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यवतमाळच्या आर्णी शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका व्यावसायिकांना बसलाय. पावसाचं पाणी निघून जाण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही आहेत. संबंधित कंत्राटदारांना व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भर दिवसा चोरीची घटना घडली आहे. कारची तोडफोड करत 70,000 रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. महिना झाला काम राहिलं.